कबूतरखाना. नगरला माझा एक बालमित्र होता मारवाडी. नवी पेठेत त्याचं मोठं घर होतं. अहो घर कसलं, मोठी हवेली होती, निळ्या रंगाची, 3 मजली, मधोमध मोठा चौक, 4थ्या मजल्यावर मोठी गच्ची, तिथेही दोन्ही बाजूनी वर जाणारा एक जिना आणि तिथे अजून एक छोटी गच्ची. तिथे पूर्वीपासून लाकडी महिरप आणि कप्पे असलेला कबूतरखाना असायचा. आमच्या मित्राला कबुतरांचा फार शौक. एका वेळेला 25-30 कबुतरं नांदायची त्याच्याकडे. तो जीवापाड जपायचा त्यांना, हातात धरून उंच सोडायचा. 0 मिनिटात ढगाला हात टेकवून यायची त्याच्याकडे कबुतर. 2 बोटं तोंडात घालून खणखणीत वेवी शिट्टी मारायचा तो. गप गुमान सगळी कबुतरं बॅक टू पॅव्हेलियन. कबूतरबाजींच्या स्पर्धा व्हायच्या. आमचा मित्र हिरिरीने भाग घ्यायचा आणि जिंकायचाही. मलाही वाटायचं आपणही कबुतरं पाळूयात. राहिलं ते राहिलं. आता इथे पुण्यातल्या कबुतरांनी माणसांना पाळलंय. माणसं कमी आणि कबुतरं जास्त. पुण्याचा राष्ट्रीय पक्षी म्हणजे कबूतर. इथला एक मित्र दवाखान्यात भेटला. त्याच्या लेकाला बाळदमा झालाय. कारण काय तर बिल्डिंग मधली कबुतरं. कुमठेकर रोडवर एक माणूस सकाळी 6 वाजता पिशवीभर धान्य घेऊन येतो. डिव्हायडरवर पिशवी उपडी करतो. 5:15 तिथे इनफायनाईट कबुतरं तयार होतात. बस झालं, उद्या सकाळी त्याला सुनावणार आहे. तू आणि तुझी कबुतरं जंगलात जाऊन राहा बाबा, हमें बख्श दो. कबूतर खाना ना मुन्ना ना, कबूतर को नो खाना. धन्यवाद.